वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता कोर्टामध्ये एकच चर्चा सुरू असते की जे सरकारी वकील आहेत ते खरोखर खूपच जास्त हुशार आहेत. त्यामुळे आता ते काही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हिचा निभाव लागू देणार नाही. ते खरंचच खूप उत्तम आहेत. ते तर जर केस लढायला उभे राहिले तर जिंकणार हे पक्कच आहे. तर तोपर्यंत आता कोर्टामध्ये शौर्य आणि बाकीचे घरातले आलेले असतात. तर इकडे जी मुलगी असते ती म्हणत असते, पण मला कळतच नाही आहे. नाही म्हणजे त्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनी गोळी कशी काय झाडली? म्हणजे गोळी झाडण्यापर्यंत त्यांची मजल कशी काय गेली? हे कसं शक्य आहे ना? त्याबरोबर मग आता समोरून ती व्यक्ती म्हणू लागते की नाहीतर काय, पण सरकारी वकीलसुद्धा काही कमी कसरतीचे नाहीत. ते नाहीच सोडणार तिला. त्याबरोबर त्या ठिकाणी सरकारी वकिलांची एंट्री झालेली असते. आता सरकारी वकील तिकडे आल्याच्या नंतर मग इकडे ते सगळ्या कोर्टाकडे एकदा नजर फिरवतच असतात. आता ते बसणार तोपर्यंत कोर्टामध्ये हर्षवर्धन जहागीरदार याचीसुद्धा एंट्री झालेली असते. आता हर्षवर्धन जहागीरदार हा जेव्हा कोर्टामध्ये येतो तेव्हा मग ताबडतोब सगळेजण हर्षवर्धनकडे बघू लागतात. त्याबरोबर सरकारी वकीलसुद्धा हर्षवर्धनला बघून स्वतःहूनच पुढे येतात. हर्षवर्धनसुद्धा सरकारी वकिलांना भेटायला पुढे येतो. दोघंजण एकमेकाला हात मिळवतात. सरकारी वकील हर्षवर्धनला म्हणत असतो, तर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, मग काय आजची केस खूपच रंगणार असं दिसतंय. कारण स्वतः तुम्ही माझ्या विरोधात उभे असणार म्हटल्यावर आणखीन काय हवं आहे? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, नाही नाही बरोबर आहे तुमचं, पण यावेळी मी तुमच्या विरोधात उभा नाही आहे. त्याबरोबर सरकारी वकील म्हणतात, म्हणजे? त्यावर मग हर्षवर्धन सांगतो की ह्यावेळी ऊर्जाची केस ऊर्जा स्वतः लढणार आहे. त्यामुळे ह्यावेळी मी तुमच्या विरोधात नसेन. त्यावर हर्षवर्धनला ते म्हणतात, अरे मग काही मज्जा नाही बहुधा. त्यावर लगेचच हर्षवर्धन म्हणतो, नाही नाही केस तर तशीच रंगणार. त्याच्यानंतर मग शौर्य हा लगेचच हर्षवर्धनला म्हणतो, डॅड ऊर्जा नक्की ही केस जिंकू शकेल ना? हर्षवर्धन त्याला सांगतो, हे बघ शौर्य, बेटा आता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्हीही मी तुझ्या बायकोच्या हातामध्ये सुपूर्त केलेले. आता जसं आणि जे मी सांगितलं आहे ते आणि तसं तुझ्या बायकोने केलं तर अर्थात ती सहज जिंकू शकेल. पण जाऊ दे, आता सगळं काही तिच्या हातात आहे. ती जे करेल त्याच्यावरती सगळं काही डिपेंड करतं आहे. बघूया आता तुझी बायको काय करते ते कोर्टात. त्याबरोबर मग मात्र इकडे शौर्य हा लगेचच मागे पद्माला सांगतो, पद्मा डॅडने जे सांगितलं आहे ते लक्षात ठेव. पद्मा होकारार्थी मान डोलावते. त्यानंतर सगळेजण बसून घेतात. आता ऊर्जाची आणि जजची दोघंजणं वाट बघत असतात. त्यानंतर मग ऊर्जाला हजर केलं जातं. ऊर्जाला ज्या क्षणी हजर केलं जातं त्या क्षणी संपूर्ण जहागीरदार कुटुंब हर्षवर्धन सोडून उभं राहतं. शौर्य ऊर्जाकडे बघत असतो. ऊर्जाला नजरेने तो काही होणार नाही, तू काळजी करू नकोस असं खुणावतो. ऊर्जासुद्धा शौर्याला मानेने हो मी व्यवस्थित आहे असं खुणावते. त्याच्यानंतर इकडे आता जे वकील साहेब असतात विरोधक, ते फक्त ऊर्जाला नेहाळून एकदाच बघतात. त्यानंतर जजसाहेब कोर्टात हजर झालेले असतात. जजसाहेब येतात आणि आता आपण कोर्टाची कारवाई सुरू करूया असं सांगतात. आणि सर्वप्रथम ते म्हणतात, तर सरकारी वकील आहेतच इथे, पण ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हे काय? तुमच्या बाजूने अजूनही वकीलपत्र तुम्ही कोणाला दिलेलं नाही आहे, असं कसं? त्यावर मग ऊर्जा म्हणते, जजसाहेब मी स्वतः पेशाने वकील आहे, त्यामुळे मी माझी केस स्वतःच लढेन. त्याबरोबर मग लगेचच जजसाहेब म्हणतात की तुम्ही नक्की तुमच्या या विचारावर ठाम आहात का? नाही म्हणजे जर तुम्हाला हवा असेल सरकारी वकील तर तुम्ही तसं सांगू शकता, किंवा तुम्हाला वकीलपत्र कोणाला द्यायचं असेल त्यासाठी वेळ हवा असेल तर तेही तुम्ही सांगू शकता कोर्टासमोर. वेळ हवा आहे का तुम्हाला? त्यावर ऊर्जा नकार देते. त्यानंतर मग जजसाहेब म्हणतात, ठीक आहे, मग आपण कोर्टाची कारवाई सुरू करूया. आणि मग कोर्टाची कारवाई ही सुरू केली जाते. तर आता जजसाहेब म्हणतात, तर पहिलं जे ओपनिंग स्टेटमेंट आहेत ते द्या. मग सरकारी वकील ओपनिंग स्टेटमेंट द्यायला उठतात आणि म्हणतात, तर युअर ऑनर,
MLA दिग्विजय शिर्के यांचा मुलगा विक्रांत शिर्के यांच्या खुनाचे आरोप हे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांच्यावरती लागलेले आहेत. पण आज ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनी खून केला आहे की नाही केला आहे यावरती मला चर्चा करायचीच नाही. आज फक्त मला यावरती चर्चा करायची आहे की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांना बेल मिळाली पाहिजे की नाही. कारण ऑफकोर्स ही जी तारीख आहे ती त्यांना बेल मिळणार की नाही या संदर्भातच आहे. आणि म्हणूनच मला पहिलं भाष्य याच गोष्टीवरती करायचं आहे. आणि मग आता तो लगेचच सुरुवात करतो. तो म्हणत असतो, तर जज साहेब, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनी विक्रांत शिर्के याचा खून केला आहे की नाही, त्यांना बेल मिळाली पाहिजे की नाही, इथून सुरुवात करूया. तर जज साहेब, एक मांजर असतं ज्याला वाटतं ते डोळे मिटून दूध पितं आहे म्हणून ते कोणाला दिसतच नाही आहे. ते एकदा पितं, दोनदा पितं, तीनदा पितं. त्याला वाटत असतं की आपण कोणालाच दिसत नाही आहोत. पण त्या मांजराला ही गोष्टच माहीत नसते की दूध मांजर डोळे मिटून पितं आहे त्यामुळे त्याला दिसत नाही आहे, पण संपूर्ण जगाचे डोळे मात्र त्या मांजराकडेच आहेत ना. तर आता तसंच काहीसं इथे सुद्धा घडलेलं आहे. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनीच गोळी झाडली आहे. पण आता त्यांना हे माहिती आहे की लोकांचा त्यांच्यावर इतका विश्वास आहे की लोक त्यांच्यावरती आंधळा विश्वास करणार आणि इथे त्यांचं नाव मध्ये कुठेही नाही येणार. त्यावर ऊर्जा म्हणते की नाही जज साहेब, असं काहीही नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इथे सरकारी वकील म्हणतात की जज साहेब, असंच आहे. मला सांगा, जर असं काहीही नाही आहे तर त्या केमिकल फॅक्टरीत यांना विक्रांतला बोलवण्याची काय गरज होती? पद्माला निनावी फोन करून त्या ठिकाणी बोलवायची काय गरज होती जज साहेब? पद्माला सांगितलं गेलं की तुझा भाऊ बंटी हा सुरक्षित नाही आहे म्हणून पद्मा धावत पळत तिकडे पोहोचली. आणि विक्रांत शिर्के यांना तर ऊर्जा शिंदे स्वतःहूनच बोलल्या होत्या, मी तुला जिवंत सोडणार नाही, मी तुझा जीव घेईन, मी तुला संपवून टाकेन वगैरे वगैरे. मग मला सांगा, जर जज साहेब स्वतः ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनीच विक्रांत शिर्के याला अशी धमकी दिली होती तर कशावरून ऊर्जा शिंदे यांनीच विक्रांत शिर्के यांचा खून केलेला नसेल म्हणून? त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, नाही, मी असं काहीही केलेलं नाही आहे. तो पद्माला धमक्या देत होता म्हणून मी फक्त त्याला घाबरवण्याकरिता असं म्हटलं होतं रागाच्या भरात, त्याच्यातलं काही तथ्य नव्हतं. त्याबरोबर मग वकील साहेब म्हणू लागतात की हे बघा ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, काय खरं काय खोटं हे आम्ही शोधून काढूच. आणि त्याच्यानंतर मग आता लगेचच पुढे ते म्हणत असतात, मला ऊर्जा शिंदे यांना विचारायचं आहे की त्या ठिकाणी कशा पोहोचल्या. मग ऊर्जा सांगू लागते, जज साहेब, मला सध्या एक केस मिळाली होती. सुशीलाताई म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांनी मला ती केस दिली होती. त्यांची मुलगी सोनाली हिच्या दोन्ही किडनॅप फेल झालेल्या आहेत आणि त्याच्यामागे कारण ती केमिकल फॅक्टरी होती. त्या केमिकल फॅक्टरीमध्ये जी काही केमिकल्स वापरली जायची, जी काही रसायनं तयार व्हायची, त्याच्यातून जे वेस्ट उरायचं ते सगळं वेस्ट ते लोक त्या सुशीलाताई या लोकांच्या त्यांच्या चाळीच्या वस्तीच्या पाण्यामध्ये सोडायचे, ज्यामुळे त्या सुशीलाताईंच्या मुलीच्या दोन्ही किडनॅप फेल झाल्या होत्या. त्याबरोबर मग आता सरकारी वकील म्हणतात, बापरे, तर ह्या केसमध्ये आता एक नवीनच दुवा आपल्या हाती लागलेला आहे आणि म्हणून मग आपण आता याच्यावर पुढे चर्चा करूया. आणि मग ते जज साहेब यांना विचारतात, जज साहेब, आपण ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांच्याकडून त्या लोकांबद्दलची माहिती मिळवू शकतो बरोबर ना? आणि त्याच व्यतिरिक्त ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेने घरात याबद्दल कोणाला का सांगितलं नाही हेही त्यांना विचारू शकतो. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही याबद्दल घरामध्ये कोणाला सांगितलं का? तुम्ही कुठल्या कामासाठी बाहेर पडताय ते? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही, मी घरामध्ये कोणाला सांगूच शकले नाही. ॲक्च्युली मला माझ्या नवऱ्याला सांगायचं होतं की मी कुठे जाते, काय करण्यासाठी जाते, पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा आमच्या घरामध्ये पार्टी सुरू होती. घरात पार्टी असताना मी माझ्या नवऱ्याला हाका मारण्याचा प्रयत्नही केला, पण मला त्यांच्यापर्यंत नाही पोहोचता आलं. ते व्यस्त होते, त्यामुळे मी त्यांना मेसेज केला, कॉल केला, पण त्यांनी कॉलही नाही रिसीव केला. मग मी मेसेज केला आणि निघून गेले. त्याबरोबर लगेचच वकील साहेब म्हणतात की बापरे, आश्चर्य आहे नाही? म्हणजे एकाच घरात राहून स्वतःच्याच घरात स्वतःच्या आपल्या नवऱ्याला मेसेज करून बायको सांगते की ती कुठे चालली आहे किंवा काय. खरंच आश्चर्य आहे नाही? त्याबरोबर मग आता जे पुढे इकडे पुन्हा वकील साहेब असतात ते म्हणत असतात की
ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही जे बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी पटतंय का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, जजसाहेब मी खरं तेच बोलते. जजसाहेब मी कुठल्याही पद्धतीचं खोटं कोर्टासमोर रंगवून सांगत नाही आहे. मी जे सत्य आहे त्याबद्दलच बोलते. जजसाहेब मी खरं सांगते की त्या दिवशी माझा नवरा व्यस्त होता आणि म्हणूनच मला त्याच्याशी बोलता आलं नाही. त्याबरोबर मग वकील साहेब, सरकारी वकील जे असतात ते म्हणू लागतात की जजसाहेब हे सरळ सरळ ढोंगी आणि खोटं उत्तर वाटत नाही का? एखादी स्त्री घराबाहेर एका महत्त्वाच्या कामासाठी पडते. तिला तिच्या नवऱ्याला सांगून जाणं गरजेचं वाटतंय. पण काय तर म्हणे नवरा व्यस्त आहे म्हणून ती नवऱ्याशी बोलू शकली नाही. म्हणून ती नवऱ्याला काही सांगू शकली नाही. हे कितपत खरं वाटतंय जजसाहेब? हे सपशेल खोटं आहे. सपशेल खोटं. हे सगळं बनवून रचून सांगितलं जातं आहे. बरं ठीक आहे, आपण हेही मान्य करूया. पण मग ज्या स्त्रीने तुम्हाला ही केस दिली होती तिचं काय? तिचा उल्लेख या केसमध्ये आतापर्यंत कुठेही झालेला नव्हता. आज अचानक हिचा उल्लेख झालेला आहे. असो, जर उल्लेख झालेला आहेच तर मग किमान तुम्ही तिच्याबद्दल एवढं जर बोलताय तर ती कुठे आहे? ती इथे येऊ शकते का कोर्टात? ती हजर होऊ शकते का? तुम्ही तिला बोलवा. त्यावेळी ऊर्जा म्हणते की नाही, माझ्याकडे सुशीलाताई यांचा फोन नंबर किंवा कॉन्टॅक्ट काहीही नाही आहे. त्या नाही येऊ शकत इथे. त्याबरोबर मग इकडे लगेचच सरकारी वकील म्हणतात की बघताय ना जजसाहेब, बघताय ना? नाही म्हणजे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ह्या काय म्हणतायत ते तुम्हीच बघा. पहिले तर त्या म्हणाल्या की त्यांच्याकडे कॉन्टॅक्टच नाही आहे आणि आता तर त्या म्हणतायत की त्यांना पत्तासुद्धा माहीत नाही आहे त्यांच्या अशिलाचा. असं कसं होऊ शकतं जजसाहेब? जर आपण एखादी केस लढत आहोत तर ऑफकोर्स आपल्याला त्याच्याबद्दलच्या सर्व डिटेल्स माहिती असणं खूप गरजेचं असतं. पण ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांना तर त्यांच्या अशिलाचं साधं घरही माहीत नाही आहे. असं कसं असेल जजसाहेब? आणि हे कसं चालेल? हे कसं खपवून घ्यायचं? आता हे सगळं काही हर्षवर्धन बघत असतो. ऊर्जाला आठवतं तिने सुशीलाला विचारलं होतं की सुशीला मला तुझ्या घरचा पत्ता किंवा तुझा फोन नंबर दे. तर सुशीला तेव्हा ऊर्जाला काय म्हणाली होती की नाही ऊर्जाताई नको, मी तुम्ही म्हणाल तेव्हा येऊन भेटत जाईन. त्यामुळे मग आता इकडे ऊर्जाकडे सुशीलाच्या घरचा पत्ता वगैरे काहीही नसतो. आता मात्र ऊर्जाला हळूहळू गोष्टींच्या लिंक लागू लागतात. ऊर्जाला कळतं की त्या दिवशी ती म्हणत होती सुशीलाला की मी तुला घरी सोडते, तुझ्या मुलीला सुद्धा मी घरी सोडायला येते. त्यावेळी सुशीला ऊर्जाला नको नको का म्हणत होती ते. ऊर्जाला आत्ता हळूहळू गोष्टी क्लिअर होतात. मग तिच्या लक्षात येतं की ह्याचा अर्थ कदाचित मला अडचणीत सापडवण्यासाठीच हे सगळं घडलं होतं. मग आता जे सरकारी वकील असतात ते ऊर्जाला म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुम्ही बोला. कोर्टासमोर तुम्ही तुमच्या अशिलाला का आणू शकत नाही? बोला ऊर्जा शिंदे बोला. आम्हाला उत्तर हवं आहे. कोर्ट तुमच्या उत्तरासाठी थांबलेलं आहे. जर तुम्हाला खरोखर त्यांनी केस दिली होती तर त्या केसच्या कामासाठी तुम्ही तिकडे गेलात आणि तिथे तुमची अडचण झालेली आहे. मग तुमच्या अशिलाने तुमची मदत करण्यासाठी कोर्टात हजर व्हायला काय हरकत आहे? बोला. त्यावेळी मग ऊर्जाला आठवतं की तिने सुशीलाला म्हटली होती की मी तुम्हाला घरी सोडते. तर सुशीला म्हणाली की नाही नको ताई, मी जाईन, मी माझी जाईन. त्यावेळी मग मात्र ऊर्जाला आता कोंडीत सापडल्याचं कळतं की आपल्याला त्या सुशीलाने फसवलेलं आहे. पण आता हे ती बोलूही शकत नसते. मग ऊर्जा ही म्हणत असते की नाही, माझ्याकडे नाही आहे त्यांचा पत्ता किंवा माझ्याकडे नाही आहे काही कॉन्टॅक्ट वगैरे त्यांचा. मग मात्र इकडे आता लगेचच सरकारी वकील म्हणतात बघा जजसाहेब बघा, आता याला आपण काय म्हणायचं? नाही म्हणजे ज्या व्यक्तीची आपण केस लढतोय त्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे काहीही माहिती नसणं आणि तरीही आपण त्यांची केस लढणं, हे कितपत खरं आणि कितपत योग्य आहे, कितपत हे कोर्टाला पटतंय हे आता कोर्टानेच ठरवावं. आता याच्यात तर आम्ही कोणीही काहीही बोलूच शकत नाही, असं आता मुद्दामून सरकारी वकील म्हणतात. आता सरकारी वकील जे बोलत असतात ते सुद्धा काही चुकीचं नसतं, कारण खरोखरच ऊर्जाला काहीच माहिती नसतं. मग मात्र आता ऊर्जा ही गप्प राहणं प्रेफर करते. त्याबरोबर जजसाहेब म्हणतात की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुम्ही नेमकं काय म्हणताय? जर तुम्ही तुमच्या अशिलाची केस घेत होतात तर ती व्यक्ती नेमकी कुठची राहणारी आहे किंवा काय, ह्याबद्दलची काहीच माहिती तुमच्याकडे कशी काय नाही? माहिती असणं गरजेचं आहे ना?
त्यावर ऊर्जा म्हणते, हो जज साहेब, मला मान्य आहे, पण मला खरोखर माहीत नाही आहे. जे माहीत नाही आहे ते मी कसं म्हणू मला माहिती आहे असं. त्याबरोबर लगेचच इकडे जे सरकारी वकील असतात ते म्हणतात की मला इन्स्पेक्टर साहेबांना काही प्रश्न विचारायचे आहेत. मग इन्स्पेक्टर साहेबांना प्रश्न विचारण्याची परवानगी त्यांना दिली जाते. ते इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जेव्हा त्या घटनास्थळी पोहोचला तेव्हा तुम्हाला तिथे काय दिसलं? मग ते सांगतात की ऊर्जा शिंदे ही विक्रांत दिग्विजय शिर्के यांच्या जवळ बसल्या होत्या आणि त्या तिथे खूप जास्त घाबरलेल्या वाटत होत्या. त्याबरोबर मग लगेचच आता नंतर सरकारी वकील हे म्हणत असतात, तर आता मी कोर्टासमोर फक्त एवढंच म्हणू इच्छितो की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे जर काही त्यांनी केलं नव्हतं तर घाबरल्या का होत्या? त्यानंतर मग आता ते ऊर्जाला विचारतात, ऊर्जा शिंदे, तुम्ही फक्त आता कोर्टाला सगळ्यात आधी पहिली ही गोष्ट सांगा की तुमच्याकडून गोळी झाडली गेली की नाही? त्याच्या पुढची कारवाई आपण करूच. त्यावर मग ऊर्जा म्हणते की हो जज साहेब, माझ्या पिस्तुलीतून गोळी झाडली गेली होती. आता शौर्यने आणि हर्षवर्धनने ऊर्जाला काय सांगितलेलं असतं की नाही, माझ्या पिस्तूलमधून गोळी झाडली गेलीच नव्हती असं म्हणायचं. पण इकडे ऊर्जाने तर खरं कबूल केलेलं असतं की हो, माझ्या पिस्तूलमधून गोळी झाडली गेली होती. मग मात्र इकडे आता शौर्यला आणि हर्षवर्धनला तर खरं तर आनंद झालेला असतो. तो तर नाटक करत असतो त्याला टेन्शन आल्याचं. पण इकडे आता शौर्यला मात्र खूपच जास्त टेन्शन येऊन जातं. शौर्यला प्रश्न पडतो की का ऊर्जाने असं केलं असेल? मी एवढं ऊर्जाला सांगितलं होतं की डॅड म्हणाले तसं म्हण, डॅडचं ऐक. मग तरीही ऊर्जाने डॅडचं का ऐकलं नसेल? असा का हेकेखोरपणा ऊर्जाने केला? हे सगळे प्रश्न आता शौर्यच्या मनाला त्रास देत असतात, सतवत असतात. कारण त्याला ऊर्जाचं हे वागणं आजचं अजिबातच पटलेलं नसतं. पण आता तो काही बोलूसुद्धा शकत नसतो, कारण कोर्टाची कारवाई अजूनही सुरू असते. म्हणून मग शौर्य हा गप्प राहणं प्रेफर करतो आणि तो शांतपणे बसलेला असतो. तर इकडे आता जे सरकारी वकील असतात ते म्हणत असतात, दॅट्स ऑल युअर ऑनर. आता इथे स्वतः ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ह्या कबूल करत आहेत की त्यांनीच गोळी झाडली होती. मग आणखीन याच्यापेक्षा जास्त आपण काहीच कोर्टासमोर आणू शकतो. आणि मग आता ते स्वतःच कोर्टाला म्हणत असतात की आता कोर्टाने त्यांचा निर्णय घ्यावा. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेंना बेल दिली तर त्या बाहेर जाऊन पुराव्यांबरोबर छेडछाडसुद्धा करू शकतात. मग आता काय करायचं हा निर्णय सर्वस्वी कोर्टाचा असावा. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला वचन दिले तू मला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.